हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. यामध्येच लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 4 प्रश्नांचे उत्तर देणार आहे. कारण की असंख्य बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये टाकलं होतं, की दादा आम्ही पात्र असताना सुद्धा आमचा लाभ का बंद झालेला आहे? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार. योजनेच्या वितरणाकडे सरकारचं दुर्लक्ष का? सरकार का बरं फेसबुकच्या माध्यमातून किंवा ट्विटरच्या माध्यमातून किंवा जी-आरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगत नाहीये, की आम्ही या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता किंवा या महिन्याचा हप्ता या दिवसाला देणार आहे. का बरं सांगत नाहीये? सोबतच लाडक्या बहिणींचे वितरण वेळेवर करावे एवढी विनंती आपण सरकारकडे या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मग आता तुम्ही विचार करा, 2 महिने पेंडिंग पडले आहे. फेब्रुवारी आणि मार्च. तर 2 महिने एकत्र भेटणार आहे. म्हणजे ₹1500 एकत्र भेटतील, 3000 एकत्र भेटतील, की ₹4500 एकत्र भेटतील, ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेता येईल. चला लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची जी बातमी आहे ती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. बघा, लाडकी बहीण योजना पात्र असताना देखील ₹1500 बंद का झाले? अनेक बहिणींनी मेसेज केला होता मला कमेंट बॉक्समध्ये, की दादा आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये लाभ भेटला. आम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये लाभ भेटला. मग जानेवारीपासून लाभ का बंद झाला? जानेवारी महिन्यामध्ये लाभच भेटलेला नाहीये. असे अनेक बहिणींचे प्रश्न होते. त्या प्रश्नाला घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी मिळणार अर्जाची सर्व अपडेट काय आहे, काय नाही सगळं सांगतो मी तुम्हाला. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी फक्त 1 आठवडा उरलेला आहे, शिल्लक आहे. म्हणजे ज्या बहिणींनी आतापर्यंत एडिट ई-के-वाय-सी केलेली नाही, त्या बहिणींना रिक्वेस्ट आहे, तुम्ही ई-के-वाय-सी एडिट करा. अन्यथा तुमचा लाभ या ठिकाणी पूर्णपणे बंद होईल. सोबतच सरकारकडे दुसरीही विनंती करतो, की ज्या बहिणींना ई-के-वाय-सी जी मुदतवाढ दिली होती एडिट करण्याचं, त्या बहिणींसाठी ठीक आहे. पण ज्या बहिणी एकल होत्या, बरोबर? ज्या बहिणींनी आतापर्यंत ई-के-वाय-सी केलीच नाही, मग अशा बहिणींना डबल ई-के-वाय-सी कधी सुरू करणार आहे, याबद्दल सुद्धा आदिताई तटकरेकडे नम्र विनंती करतो. याच्याबद्दल सुद्धा तुम्ही काहीतरी लाडक्या बहिणींसाठी करावं, एवढंच म्हणू शकतो आपण. ठीक आहे? आणि हे बोगस सरकार आहे, ढोंगी आहे, ऐकतच नाही आहे. इतके मी नाही, माझ्याबरोबर महाराष्ट्रातील कित्येक युट्यूबर सरकारवर टीका करत आहे, पण कोणाच्याही व्हिडिओजला ते प्रतिसाद देताना दिसत नाही. फक्त कधी जेव्हा आम्ही अशी बनवतो किंवा 1 कोटी लाभार्थी अपात्र ठरल्या, तेव्हाच त्यांना माहिती आहे ना आपल्याला काहीतरी होणार आहे. म्हणून त्यावेळेस काहीतरी पोस्ट करतं. पण आता 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत, हे उंबरठ्यावर आलेले आहेत. तरीसुद्धा लाडक्या बहिणींनो, याबद्दल काही कोणी कमेंट करत नाही. काहीच करत नाहीये. लाडकी बहीण योजना लाभासाठी ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी फक्त 1 आठवडा शिल्लक राहिला आहे. पण ई-के-वाय-सी करूनही अनेकांना योजनेचा हप्ता मिळत नसल्याची तक्रारी समोर आलेल्या आहेत बघा. म्हटलं ना मी तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये हेच मेसेज होते. पात्र असताना अनेक लाडक्या बहिणींचे मासिक ₹1500 चा लाभ कायमचा बंद झालेला आहे. त्यांची तक्रार कुठे करायची किंवा हप्ता बंद होण्याचे नेमकं कारण काय? कोणती कागदपत्रे चुकीची आहेत? केली नाहीत का? याबाबतचे अनेक प्रश्न पडले. लाडकी बहीण योजनेचे पैसे का येत नाही? याचं आता प्रत्येक महिलांना मिळणार आहे. सविस्तर तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. मग लाडक्या बहिणींनो, सरकार या लाडकी बहीण योजनेसाठीच का असं करत आहे? की का बरं या योजनेला असंच म्हणजे बोगस योजना आहे किंवा नाही दिले तरी चालतं, 2 महिने पेंडिंग दिले तरी चालतं, असं का करता या योजनेसाठी? कारण लाडक्या बहिणींनो, आपल्याला सरकार आहे ना असंच घेतं. आपल्याला तेवढं महत्त्वच देत नाही. फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीनं तुमचा वापर सरकारने निवडणुकीसाठी केलेला आहे. हे तर मला या ठिकाणी म्हणावंच लागेल. जर तुमच्यासाठी जर सरकारला काही करायचं असेल, तर त्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये दिला असता. तुम्हाला काय वाटतं? नक्की तुमची प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो, आपल्याला सरकारसमोर आवाज उठवावा लागेल. जर आपण आवाज उठवलाच नाही, तर आपल्याला लाभ कधी भेटणार ते सुद्धा आता माहिती नाही. बरोबर? तुम्ही बघतच आहात 2 महिने पेंडिंगमध्ये झाले. ₹1500 चा मासिक लाभ का बंद झाला? पात्र असताना अनेक महिलांना ₹1500 चा लाभ बंद झाल्याच्या तक्रारी येत आहेत. आता हप्ता बंद का झाला? तुमचा अर्ज का बाद झाला? याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. लाडकी बहिणीचा लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती अधिकृत संकेतस्थळ अथवा स्थानिक महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयात मिळत आहेत. ₹1500 चा मासिक लाभ का बंद झाला? ते आता समजणार. लोकमतने याबाबतचे वृत्त दिलेले आहे. बघा, लोकमतने. मग ही न्यूज ऑथेंटिक आहे. तुम्ही काय करा लाडक्या बहिणींनो, तुमचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी.ओ.व्ही. डॉट या संकेतस्थळाला जा. तिथे गेल्यानंतर लॉग इन करा, युजर नेम, पासवर्ड
आणि तिथे तुम्हाला तुमचा स्टेटस दिसणार आहे. पेंडिंग मध्ये आहे, रिजेक्टेड मध्ये आहे, की सक्सेसफुल मध्ये आहे. सक्सेसफुल तुम्हाला भेटणार आहे. पेंडिंग मध्ये काय? मग तुम्ही तिथे जाऊन काय करा, जे स्थानिक महिला व बाल कल्याण विभाग आहे पंचायत समितीमध्ये किंवा तालुका लेवलवर किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथे जाऊन तुम्हाला सगळी तिथे इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. 1500 रुपयाचा हप्ता का बंद झाला? काय आहेत कारण? अनेक पात्र महिला लाडकी बहीण योजना 1500 रुपयाचा हप्ता बंद झाला, याची कारणे समोर आलेली आहेत. चुकीचा बँक तपशील, म्हणजे तुम्ही काय दिलाय? चुकीचा बँक नंबर दिलाय. मग मला असं म्हणायचं, एवढ्या दिवसापासून चुकीचा बँक नंबर का होता? बरोबर, तुम्ही विचार करा, एवढ्या महिन्यापासून 19 हप्ते किंवा 17 हप्ते कसे काय भेटले? आधार लिंक नसणे, वैयक्तिक माहिती चुकीची देणं, कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने अनेक महिलांच्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. हे कारण असू शकतात. आणि जर तुमचे जर असे काही इश्यू असतील लाडक्या बहिणींनो, तर तुम्ही नक्कीच एकदा चेक करा महिला व बाल कल्याण विभागामध्ये जाऊन. पात्र असताना ज्या महिलांना 1500 रुपयाचा लाभ बंद झालाय, त्यांना पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याची संधी सरकारकडून देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी दुरुस्ती करता येईल, असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. दुसरी 31 मार्च पर्यंत वेळ आहे. आता ज्या बहिणींना असं झालेलं आहे की त्यांना जानेवारीचा हप्ता भेटलेला नाहीये, त्या बहिणींनी ई-केवायसी एडिट करा. मी तर म्हणतो सगळ्याच बहिणींनी करून बघा. कारण लाडक्या बहिणींनो, समजा जर ई-केवायसी झाली तर चांगलं आहे ना, हो की नाही? आपला लाभ सुरू होईल. सरकारनं तेच सांगितलंय. आणि तसाही तुमचा बंद आहे. जर तुम्ही ई-केवायसी एडिट करून जर तुमची ई-केवायसी पूर्ण केली, तर तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. तर करून बघायला काही हरकत नाहीये. 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्त कोणाला करता येणार आहे? ई-केवायसी दुरुस्त करता येणार आहे. पण त्यालाही अट ठेवण्यात आलेली आहे. अपात्र लाडक्या बहिणींचे अर्ज आधीच बाद करण्यात आले. आतापर्यंत 70 ते 80 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे. 70 ते 80 म्हणजे खूप मोठा आकडा झालेला आहे. आणि अजून मी सांगतो तुम्हाला लाडक्या बहिणींनो, हा नंबर 1 करोड पर्यंत जाणार आहे. लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे. जर तुम्ही आवाज उठवला नाही, तर हे बोगस सरकार, ढोंगी सरकार, मतलबी सरकार, नालायक सरकार लाडक्या बहिणींनो तुम्हाला अपात्र करणार आहे. आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून सरकार हेच करत आहे. कधी पात्र करतं, कधी अपात्र करतं, कधी पात्र करतं, कधी अपात्र करतं. हे सरकारने करायला नको. कारण लाडक्या बहिणींनो, सरकार आपल्याला फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी वापरतं. पण काही महिलांना ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरली होती, चुकीचा पर्याय निवडला होता, याच महिलांना अर्जात बदल करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आलेली आहे. लाडकींच्या खात्यात 3,000 रुपये येणार का? तर बघा, माझं सरळ एवढंच म्हणणं आहे, लाडक्या बहिणींनो, जर या महिन्यामध्ये वितरण झालं, 31 मार्च पर्यंत जर वितरण झालं, 31 मार्च पर्यंत वितरण झालं, तर आपल्याला फक्त आणि फक्त 1500 रुपये मिळतील. तेही फेब्रुवारी महिन्याचं. कारण जर तुम्ही बघितलं असेल, मागच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जो जानेवारीचा हप्ता आला होता, तो 23 तारखेला आला होता. तर या 24, 25, 26, 27, 28, 29, 30 यामध्ये 26 ला तर नाही येणार, आय थिंक 26 ला रामनवमी आहे ना, म्हणून. तर 24, 25 या रामनवमीच्या दिवशी येतं का आपल्याला बघणं गरजेचं आहे. आपण तेवढा वेट करू शकतो. तर या महिन्यामध्ये जर भेटलं मार्चमध्ये, तर 1500 रुपये भेटायला पाहिजे. आणि जर मग एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्हाला वितरण होईल 15 तारखेपर्यंत, तर अशा वेळेस तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र देणं अपेक्षित आहे. आणि जर सरकारने असं केलं नाही, तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला आंदोलन करावे लागेल. कारण लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त सरकार मजाक म्हणून घेत आहे, आता असं झालेलं आहे. तर आपल्याला त्यांना वळणीवर आणायचं आहे, वटणीवर आणायचं आहे. आणि ज्या बहिणी लाडक्या बहिणींनो अपात्र ठरलेल्या आहेत, बरोबर? जून पासून म्हणा, जुलै पासून म्हणा, काही बहिणी ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या, काही बहिणी सप्टेंबर मध्ये ठरल्या, काही बहिणी ऑक्टोबर मध्ये ठरल्या, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये तुम्हाला माहितीच आहे किती बहिणी अपात्र ठरल्या. या कोणत्याच बहिणींना पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहे, पेंडिंग लाभ भेटणार, 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 भेटणार. तर नाही लाडक्या बहिणींनो, पेंडिंग लाभ भेटणार नाहीये. ठीक आहे? आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही प्रश्न मी तुम्हाला सांगितले आहे, सगळं तुम्हाला समजलं आहे. योजनेच्या वितरणाकडे दुर्लक्ष काय? कारण लाडक्या बहिणींनो, सरकार लाडक्या बहिणींना मजाकमध्ये घेत आहे. त्यांना सिरियसली घेत नाहीये. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. पात्र असतानाही तुमचा लाभ का बंद झाला, याचे कारणं सांगितले. तुमच्यापैकी कोणी असेल तर नक्की लाडक्या बहिणींनो, तुम्ही जा महिला व बालविकास विभागाकडे जा किंवा लाडकी बहीण योजनेच्या ज्या वेबसाईटला जाऊन तुम्ही एकदा चेक करा. तुम्हाला माहिती पडेल. लाडकी बहिणीचे वितरण वेळेवर करावे एवढी तर विनंती करतो. पण हे सरकार जे आहे, म्हणजे मला एवढंच खराब वाटतं, की आदितीताई स्वतः महिला आहेत. बरोबर?
आणि महिला असून त्या लाडक्या बहिणींच्या समस्या समजून घेत नाहीये, तर मग कोण घेणार? तिकडे तर तुम्ही बघितलं असेल काय चालू आहे, कॅप्टन बाबा आणि तिकडे राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत, त्यांनी काय काय कांड केले तुम्हाला माहित असेल. तर म्हणून मला असं म्हणायचं आहे, की तुमच्या जर समस्याला कोणी हातभारच लावत नसेल, तर आपण मतदान द्यायचं तर द्यायचं कोणाला? बरोबर? लाडक्या बहिणींनो, आता समजून घ्या. योग्य वेळ आलेली आहे, की आपल्याला या सरकारला वठणीवर आणायचं आहे. सरकारला जागी खाली बसवायचं आहे. तर एवढीच अपेक्षा करतो, की तुम्ही आता योग्य पद्धतीने पुढचे निर्णय घेणार. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री